संपूर्ण पंचक्रोशीत आबा या नावाने सुपरिचित असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे मधुकर काळू बाविस्कर. कैलासवासी काळू गोपाळ शेठ व कैलासवासी सौ द्वारकाबाई काळू वाणी तथा बाविस्कर या शेतकरी दाम्पत्याच्या पोटी दिनांक 26 जानेवारी 1940 साली मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथे आबांचा जन्म झाला. इयत्ता 8वी पर्यंतचे शिक्षण दाभाडी येथील प्राथमिक विद्यालयात झाले. आबांना एकूण 5 भाऊ आणि 3 बहिणी. कैलासवासी जगन्नाथ काळू, कैलासवासी रामदास काळू, कैलासवासी लक्ष्मण काळू, कैलासवासी रघुनाथ काळू व श्री सुधाकर काळू बाविस्कर. बहिणी कैलासवासी केदाबाई हरी बधान साक्री, कैलासवासी इंदुबाई काशीनाथ कसगावकर व कैलासवासी वत्सलाबाई पुंडलिक रोंझाणकर. आबांनी आपल्या वडिलोपार्जित शेती या व्यवसायाची परंपरा पुढे कायम राखली. काळ्या आईची सेवा आणि शिवाराची हिरवी बोली जाणणारा हाडाचा शेतकरी अशी त्यांची ओळख झाली. पहाटे उठून शेतावर जात दूध आणणे, उरलेले दूध डेअरीत देणे, स्नान करून देवपूजा करणे, पुन्हा शेतीचे कामे असा दिनक्रम असलेले आबा शेतीत पारंगत झाले. आपला मुलगा करता झाल्यामुळे आईवडिलांनी आबांचे लग्न करण्याचे ठरवले आणि खानदेशातल्या चिमठाणे गावातील सात्विक दाम्पत्य श्री विठ्ठल भिका व सौ लक्ष्मीबाई विठ्ठल वाणी यांच्या कन्या मालती तथा इंदुबाई यांच्याबरोबर आबांचा संसार सुरू झाला. सौभाग्यवती इंदुबाई यांनी आबांना मोलाची साथ दिली आणि मधुमालती ही जोडी बाविस्कर परिवाराची छत्रछाया झाली. या दाम्पत्याचा संसार बहरत गेला. दिनांक 3 डिसेंबर 1964 रोजी सुनील नावाने प्रथम पुत्रप्राप्ती झाली. द्वितीय संजय, तृतीय कन्या संगीता आणि सर्वात लहान सुवर्णा. उंच आणि धिप्पाड शरीरयष्टी असलेले आबा म्हणजे अतिशय बोलके, चेष्टामस्ती करणारे, उत्साही आणि प्रसंगी कठोर होऊन समोरच्याला ऐकवायलाही कमी न करणारे. स्वाभिमानी असलेले आबा कुठलीही आडकाठी न ठेवता तोंडावर बोलत. मनात कुठलेही कपट नसे. त्यांचा हेतू निर्मळ असे. त्यामुळे सगळेच त्यांच्या शब्दाला मान देत आणि तेही दिलेला शब्द तंतोतंत पाळत. इकडे मुलं मोठी होत होती. आपली मुलं उच्च शिक्षित व्हावी हे त्यांचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी मुलांना नाशिक येथे भावाकडे, नंतर पुढील शिक्षणासाठी मुंबईला आपल्या मेव्हण्याकडे पाठवले. आपल्या दोन्ही मुलींना सुद्धा नाशिक येथे स्वतःचे घर घेऊन त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. मुलामुलींमध्ये त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. आपली मुले उच्च शिक्षित व्हावी, मोठी व्हावी, यशस्वी व्हावी यासाठी त्यांनी सदैव धडपड केली आणि मुलांनीही कठोर परिश्रम घेत आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तुकोबांच्या या ओळी अगदी सार्थ ठरवल्या. मोठे चिरंजीव श्री सुनील हे BE सिव्हिल झाले, तर दुसरे चिरंजीव श्री संजय हे D फार्मसी झाले. आबांना सामाजिक तसेच राजकीय कार्यक्रमात सहभागी व्हायला आवडत असे. आबा लढवय्ये सुद्धा तेवढेच होते. कठीण प्रसंगी ते बंडही पुकारीत. दाभाडी गावात सप्ताहामध्ये सर्व गावाला जेवण देण्याची प्रथा होती. आबांना ते मान्य नव्हते. आबांनी या प्रवृत्तीविरुद्ध आवाज उठवला. सर्व गाव आबांच्या विरुद्ध होते, पण आबा डगमगले नाहीत. आबा एकटे लढत होते. आबांना साथ दिली ती आबांचे सहकारी कैलासवासी चंद्रराव धनजी निकम यांनी. त्यामुळेच आबांचा उत्साह द्विगुणित झाला आणि ती प्रथा शेवटी बंद पडली. यालाच म्हणतात परिस्थितीशी 2 हात करणे. आबा विविध सहकारी कार्यकारी सोसायटीचे चेअरमन होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत सोसायटीचे नवीन बांधकाम केले. आजही ती सोसायटीची वास्तू दाभाडी येथे दिमाखात उभी आहे. दरम्यानच्या काळात बाविस्कर दाम्पत्याने आपल्या 4ही मुलांची लग्न पार पाडली. मोठे चिरंजीव श्री सुनील यांचा विवाह देवळा येथील सद्गृहस्थ कैलासवासी रघुनाथ पांडुरंग मेतकर व श्रीमती सुमन रघुनाथ मेतकर यांची कन्या निशा यांच्याबरोबर झाला.
आबांचे पुत्र श्री सुनील हे नवी मुंबई येथे यशस्वी उद्योजक आहेत. त्यांना सौ सायली व कुमारी जुईली या 2 मुली असून सायलीचा विवाह पिलखोड तालुका चाळीसगाव येथील डॉक्टर अशोक अमृतकर यांचे चिरंजीव श्री सिद्धार्थ यांच्याबरोबर झाला आहे. सौ सायली पुणे येथे आर्किटेक्ट तर जावई IT कंपनीत आहेत. जुईली लंडन येथे नोकरी करते. दुसरे चिरंजीव श्री संजय यांचे मालेगाव येथे मेडिकल स्टोअर्स असून ते शेतीही करतात. त्यांचा विवाह कासोदा येथील कैलासवासी निळकंठ विष्णू पिंगळे यांची कन्या रेवती यांच्याबरोबर झाला आहे. या दाम्पत्याला प्रणव व मानसी ही 2 मुले आहेत. प्रणव यांची पुणे येथे सॉफ्टवेअर कंपनी आहे. सौ हर्षदा या त्यांच्या पत्नी होय. आबांची मोठी कन्या सौ संगीता यांचा विवाह साक्री येथील कैलासवासी दत्तात्रेय सोनू बधान यांचे चिरंजीव श्री राजेंद्र बधान वास्तव्य पुणे यांच्याबरोबर झाला आहे. या दाम्पत्याला अजिंक्य व अबोली ही 2 अपत्य आहेत. अजिंक्य व त्यांच्या पत्नी सौ सेजल हे मुंबई येथे तर अबोली दिल्ली येथे नोकरी करतात. आबांच्या सर्वात लहान कन्या सौ सुवर्णा या पारोळा येथील कैलासवासी पंढरीनाथ लक्ष्मण वाणी यांचे चिरंजीव श्री नितीन यांच्याबरोबर विवाहबद्ध झाले आहेत. वास्तव्य मुंबई. या दाम्पत्याला तेजस आणि वैष्णवी ही 2 मुले आहेत. तेजस लंडन येथे नोकरीला असून मुलगी वैष्णवी विशाखापट्टणम येथे उच्च शिक्षण घेत आहे. सुना, जावई, नात, नातू, नात जावई यांनी भरलेला असा आबांचा आनंदी परिवार. मधु आबांचे आपल्या दाभाडी गावी वडिलोपार्जित गोपाल कृष्णाचे मंदिर आहे. आबा त्या संपूर्ण मंदिराची देखरेख करत तिथे दरवर्षी भागवत सप्ताहाचे आयोजन करत. कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव सौ इंदुबाई व आबा मोठ्या आनंदाने उत्साहाने पार पाडत. या संपूर्ण मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम आबांनी केले आहे. समाजाचे एकत्रीकरण करणे, कुठल्याही सामाजिक कार्याला आर्थिक मदत करणे यासाठी आबा सदैव तत्पर असत. आबांचे सासरे कैलासवासी विठ्ठल भिका वाणी तथा भाऊ हे वारकरी होते. ते दरवर्षी पायी पंढरपूर यात्रा करत. आबांवर भाऊंचा खूप प्रभाव होता. त्यांच्यापासूनच प्रभावित होऊन आबा व सौ इंदुबाई यांनी अनेक वेळा पायी पंढरपूर यात्रा केल्या. नियमितपणे हरिपाठ म्हणणे इतकेच काय तर पाटावर ताट ठेवून जेवण्याची आपल्या सासऱ्यांची परंपरा आबांनी पुढे कायम ठेवली. चातुर्मासात हे दाम्पत्य पंढरपूरमध्ये सतत 4 महिने वास्तव्य करत. पांडुरंगाच्या सानिध्यात राहत गाथापारायण, महापूजा, अन्नदान, उद्यापन, व्रतवैकल्ये अशी पुण्यकर्म या दाम्पत्याने केली. आपली पत्नी सौ इंदुबाई लाखो दिव्यांच्या वाती तयार करत. त्या म्हणतील तेथे या वातींची लाखोळी वाहण्यासाठी आबा त्यांना घेऊन जात. त्यांच्या सर्व इच्छा आबांनी पुरेपूर करण्याचा प्रयत्न केला. आबांनी जगन्नाथपुरीची यात्रा त्या काळी कुठलीही यात्रा कंपनी नसताना आपल्याबरोबर स्वतःची शिदा सामग्री, भांडी कुंडी घेत 2 मुलं सुनील व संजय यांना बरोबर घेऊन केली. 1981 साली त्यांनी पहिली 4 धाम यात्रा केली. प्रवरानगर साखर कारखान्याचे चेअरमन कैलासवासी बाळासाहेब विखे पाटील यांनी केवळ 1100 रुपयात आयोजित केलेल्या या यात्रेचा सगळ्यांना लाभ व्हावा म्हणून आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रमंडळी यांना संपर्क साधत आत्ताच्या काळातही अवघड असणारी ही यात्रा त्या काळात घडवून आणली होती. सर्वांना बरोबर घेऊन चालण्याची त्यांची वृत्ती यातून दिसून येते. तिसरी 4 धाम यात्रा त्यांचे मोठे चिरंजीव श्री सुनील व सून सौ निशा यांनी आबा व आई यांना घडवून आणली. या यात्रेत केवळ आई वडीलच नव्हे तर भाऊ बहीण, मेहुणे, काका काकू, मामा मामी, आजी व सर्व बालगोपालांना सामील केले होते. वैष्णोदेवी, अमृतसर, डलहौसी याबरोबरच भारताबाहेरही त्यांचे पर्यटन घडवून आणले. सिंगापूर, बँकॉक, मलेशिया, थायलंड या देशांचाही त्यांनी आनंद लुटला. या गोष्टीचे आबांना फार कौतुक व समाधान होते. तसेच लहान चिरंजीव श्री संजय यांनी सुद्धा आई आबांना राजस्थानमधील आपली मूळ कुलदेवता
श्री जोगनिया मातेचे दर्शन घडवून आणले होते. तसेच उज्जैन व ओंकारेश्वर ही यात्रा सुद्धा घडवून आणली. मुलगी सौ संगीता व सौ सुवर्णा यांनीही आई आबांना पंढरपूर दर्शनासाठी 2 ते 3 वेळा घेऊन गेले. आपल्या वडिलांना विविध पदार्थ खाऊ घालत मुलींनीही त्यांना तृप्त केले. आबा भूतकाळात रमत, आपल्या जावयांना पूर्वीच्या गोष्टी किस्से सांगत. तेही आनंदाने आवडीने त्यांच्या गप्पांचा आनंद घेत. मुलं मुली सुना व जावई यांनी आबांच्या फिरण्याची बोलण्याची आवड कायम जपली. कुठेही त्यांना नाराज केले नाही. गेल्या 70 वर्षांपासून आबांच्या शेतात काम करणारे फुलसिंग पवार यांना आबांनी अगदी कुटुंबातील सदस्याप्रमाणे प्रेम केले. त्यांचा सांभाळ केला. त्यांच्या सुखदुःखात सर्वतोपरी मदत केली. त्यांना धार्मिक यात्रा सुद्धा घडवून आणली. आबांचे आत्तेशालक नाशिक येथील व्यावसायिक श्री शिरीष नेरकर तथा आप्पा यांच्यावर आबांचे विशेष प्रेम होते आणि आप्पांचेही तेवढेच आबांवर. कुठलाही प्रश्न असो ते नेरकर आप्पांचा सल्ला घेत. नाशिकहून धुळ्याला जाताना ते आबांना भेटूनच पुढे जात. थोडीशी थट्टा मस्करी विनोद करत आबांना हसवत त्यांचे मनोबल वाढवत. जीवनातील सर्व यात्रा पूर्ण झाल्यानंतर दिनांक 25 ऑगस्ट 2007 साली सर्व आप्त स्वकीय नातेवाईक मंडळी यांना आमंत्रित करून त्यांनी गंगापूजन सोहळा अतिशय थाटामाटात पार पाडला. एक वेगळा आनंद आणि भाव या दाम्पत्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. आबांचे गुरुघराणे म्हणजे अंमळनेर येथील सकाराम महाराजांची गादी परंपरा अतिशय समर्थपणे चालवणारे परमपूज्य प्रसाद महाराज होय. आबांची त्यांच्यावर नितांत श्रद्धा होती. आबा कुठेही असो, ओढ मात्र त्यांना आपल्या गावाची अर्थात दाभाडीची असे. गड्या आपुला गाव बरा याप्रमाणे आपल्या घराच्या ओट्यावर जुन्या सवंगड्यांबरोबर गप्पा मारत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची अस्तेने विचारपूस करत. आबा कसे आहात असे कोणी विचारल्यानंतर आबांना कमालीचा आनंद होत असे. साखर कारखान्याला ऊस पुरवणं सोपं नाही. तू काय एवढा ऊस पिकवणार. आबांची अशी अवहेलना करणाऱ्यांना आबांनी धडा शिकवत गिरणा सहकारी साखर कारखान्याला तब्बल 24 तास अखंडपणे ऊस पुरवला. केवढी जिद्द, केवढी चिकाटी. शेती करत असलेल्या व भविष्यकाळात शेती करू पाहणाऱ्या अनेकांना आबांची ही जिद्द सतत प्रेरणा देत राहणार हे मात्र नक्की. आबांनी त्यांची शेवटची दिवाळी सर्व मुली मुलं सुना जावई यांच्याबरोबर दाभाडी येथे मोठ्या आनंदाने साजरी केली. आयुष्यभर आपल्या पंक्तीने दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणाऱ्या आबांची प्राणज्योत या दिवाळीनंतर मात्र मालवेल असे कुणालाही वाटले नव्हते. शेवटच्या काही काळात वृद्धापकाळाने आयुष्यभर काबाड कष्ट केलेल्या आबांचे शरीर थकले होते. दिनांक 16 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजता आबांची प्राणज्योत पंचतत्वात विलीन झाली. आबा, तुम्ही आम्हाला पोरके करून गेलात. जगात शेतीसारखी सुंदर, पवित्र आणि लाभदायी दुसरी गोष्ट नाही हा मूलमंत्र आयुष्यभर जपणारा हाडाचा शेतकरी म्हणजे आबा. आबांच्या निर्वाणानंतर त्यांनी आभाळात जाऊन मृग नक्षत्र व्हावे आणि मायेच्या ओलाव्याच्या सरींनी काळ्या आईच्या कुशीत बरसत पुन्हा अंकुर होऊन त्याच काळ्या मातीतून वर्षानुवर्ष जन्म घेत आम्हा सर्वांना त्यांच्या सहवासाचा सुगंध द्यावा ही पांडुरंग चरणी प्रार्थना. उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला वटा मंदी हासू जरी कनावाकला. घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गाड्या उमगाया
आबा आपणास भावपूर्ण श्रद्धांजली.